हे बघा, आपली परफेक्ट डाळ शिजली. परफेक्ट डाळ शिजली एकदम मस्त. आता ह्याला आपण परतून घेऊया. मस्त डाळ शिजली आपली. मी एक शिट्टी घेतल्यानंतर 15 मिनटं ठेवली होती गॅसवर कुकरमध्ये. आता कुकर सुटला आणि आता याचं पाणी काढून घेतलं येळून. ह्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत. आता हे आपण पुरण परतायला घेऊया. पुरण परतायला टाकले. आता हे त्याच्यात गूळ टाकून घेऊ. गूळ अंदाजे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे, थोडा कमी. कारण कुणाला गोड आवडतात, कुणाला कमी गोड आवडतात. मी गोड करते एकदम मस्त. आता हे आपलं पुरण परतू द्या, मग तुम्हाला दाखवायचं. पुरणमध्ये आता हे आपण वेलची पूड टाकून घेऊ. माझा हे ऑर्गॅनिक गुळ आहे ना, त्याच्यामुळे खूप लाल लाल दिसतंय. तुमचा कुठला असेल ना तसा बघा. आता हे पुरण आपण सुकून घेऊया. मग ह्याचं वाटण करू. चालेल. आता त्याला वाटून घेते. पीठ पण बांधून ठेवलं आहे बघा. आता पीठ चांगलं भिजलं ना, मग पुरणपोळी करायची. बघा, आम्ही पुरणपोळ्या चालू केल्यात. जब बनाते ना तब हे कर. हे बघा, असं पुरण भरायचं. एकदम मस्त फुलतात. पोळी लाटण्यावर आहे, अशी गोल 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 फिरवायची मस्तपैकी. एकदम पातळ पोळी करायची. पेटे ना असं एकदम पातळ करायचं, म्हणजे पातळ मस्त सॉफ्ट पोळी बनते.
कटाची आमटी पण बनवली.